मी शिवयोगी पी.के. आवड आपल्याशी बोलतोय. आपला विषय आहे जीवन कसे असावे. जसा एखादा सोन्याचा गोळा असतो समजा, 1 किलोचा तुम्ही सोन्याचा गोळा घेतला. हे 1 किलो जसं सोनं आहे. हा पेरू आहे, पण आपण गृहीत धरू जसं हा 1 किलो सोन्याचा गोळा आहे. आता याची किंमत आजच्या भावात 50-60 लाखाची. समजा 50 ते 60 लाखाच्या दरम्यान जर, म्हणजे 50 ते 60 हजार रुपये तोळा सोनं जर असेल तर 50-60 लाख रुपयेचं 1 किलोवर सोनं समजा. आणि मग असं गृहीत धरा सोनंच तुम्हाला वापरायचं आहे ना. सोन्याचे अलंकार जास्तीत जास्त गळ्यात वापरतात. आपल्या ज्या माह्या बहिणी आहेत ना स्त्रिया, हे जास्त करून सोन्याचा वापर पुरुषांपेक्षा अधिक करतात. मग असं करा ना, 1 किलो सोनं घ्या किंवा मग अर्धा किलो घ्या आणि तो गोळा गळ्यात गुंतवा बरं. हो, मान्य आहे. एक लक्षात घ्या, त्याला आकार नाही, ते अलंकृत नाही. तो नुसता सोन्याचा गोळा असा घेऊन गळ्यात जर गुंतवला ना, तर लोक हसतील, ते शोभणार नाही. मग त्याच सोन्याचे जर अलंकार जर घडविले, ते अलंकृत जर केले आणि मग गळ्यात जर घातले, 1 तोळ्याचे, 2 तोळ्याचे, 5 तोळ्याचे शोभल असेच, तर त्यावेळी ते अलंकार आपल्याला शोभून दिसेल आणि अलंकृत असे ते दिसतील. त्याला आकार पाहिजे, रंग असतो, रूप असतो, परंतु आकार जर नसेल तर ते अलंकृत होत नाही. ते जरी सोनं असेल तरी त्याला किंमत असेल व्यावहारिक दृष्टिकोनातून, परंतु आपल्या जीवनमूल्याच्या दृष्टिकोनातून त्याला किंमत येणार नाही. म्हणून नुसता गोळा हा परिधान करून चालणार नाही. तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नुसत्या गोळ्यासारखी जगून चालणार नाही. तुमच्या जीवनाला अलंकृत केलं गेलं पाहिजे. अलंकार जसे अलंकृत असतात तरच ते शोभनीय दिसतात. त्याप्रमाणे आपले जीवन, याला रंग, रूप आणि आकार जर पाहिजे असेल ना, तर अलंकार जसे अलंकृत असतात तसे आपल्या जीवनाला अलंकृत करायचे.